بسم الله الرحمن الرحيم الحمد لله الذي له ما في السماوات وما في الأرض وله الحمد في الآخرة وهو الحكيم الخبير يعلم ما يلج في الأرض وما يخرج منها وما ينزل من السماء وما يعرج فيها وهو الرحيم الغفور وقال الذين كفروا لا تأتينا الساعة قل بلى وربي لتأتينكم عالم الغيب لا يعزب عنه مثقال ذرة في السماوات ولا في الأرض ولا أصغر من ذلك ولا أكبر إلا في كتاب مبين ليجزي الذين آمنوا وعملوا الصالحات أولئك لهم مغفرة ورزق كريم والذين سعوا في آياتنا معاجزين أولئك لهم عذاب من رجز أليم ويرى الذين أوتوا العلم الذي أنزل إليك من ربك هو الحق ويهدي إلى صراط العزيز الحميد وقال الذين كفروا هل ندلكم على رجل ينبئكم إذا مزقتم كل ممزق إنكم لفي خلق جديد أفترى على الله كذبا أم به جنة بل الذين لا يؤمنون بالآخرة في العذاب والضلال البعيد أفلم يروا إلى ما بين أيديهم وما خلفهم من السماء والأرض إن نشأ نخسف بهم الأرض أو نسقط عليهم كسفا من السماء إن في ذلك لآية لكل عبد منيب. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणार आहे. आकाशांमध्ये आणि जमिनीवर जे काही आहे ते सर्व त्याच एका अल्लाहचं आहे. तेव्हा प्रशंसाही त्याच अल्लाहची आहे आणि आखिरतमध्येही त्याच एका अल्लाहची प्रशंसा आहे आणि तो मोठा हिकमतशाली आणि प्रत्येक गोष्टीची खबर राखणार आहे. जमिनीच्या आत जे काही दाखल होतं आणि जे काही जमिनीतून बाहेर निघतं ते देखील अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. आकाशातून जे काही खाली उतरतं आणि जे काही आकाशात चढतं त्याचंही ज्ञान त्याला आहे आणि तो मोठा दया करणारा माफ करणारा आहे. आणि सत्याचा इन्कार करणारे असंही म्हणाले की आमच्यावर कयामतीची घडी येऊ शकत नाही. तुम्ही त्यांना सांगा, का नाही? माझ्या पालनकर्त्याची शपथ, तो अदृश्याचं ज्ञान राखणारा तुमच्यावर कयामतीची वेळ जरूर आणेल. आकाशांमध्ये आणि जमिनीवरील कोणतीही वस्तू, मग ती कणा एवढी असो किंवा त्यापेक्षाही लहान, कयामतीचं येणं यासाठीही आवश्यक आहे की इमानधारकांना आणि सत्कर्म करणाऱ्यांना चांगला मोबदला दिला जावा आणि हे इनाम आणि सन्मानपूर्वक रोजी त्यांना सदा लाभत राहावी. आणि ज्या लोकांनी या जगात आमच्या आयतींचा अवमान करण्याकरता मोठा जोर लावला होता त्यांना अतिशय भयानक आणि दुःखदायक सजा यातनेत टाकलं जाईल. आणि सर्व ज्ञानी लोक आपल्या डोळ्यांनी हे दृश्य पाहतील की तुमच्याकडे जे कुराण तुमच्या पालनकर्त्या रबतर्फे उतरवलं गेलं होतं तेच सत्य आणि योग्य सिद्ध ठरलं आणि त्याला मानणाऱ्यांना खऱ्या प्रतिष्ठेचा प्रशंसेचा योग्य मार्ग लाभला. इन्कार करणारे आपापसात म्हणाले की या तुम्हाला एका अशा मनुष्याची खबर द्यावी जो असं सांगतो की जेव्हा मेल्यावर सर्व प्रकारे सडून गळून हाडाचं चूर्ण होऊन जाल तरीही तुम्हाला एक वेळ पुन्हा नव्यानं निर्माण व्हायचं आहे. ते अशीही बकवास करतात की या मनुष्यानं अल्लाहच्या नावानं एक खोटी गोष्ट जारी राखली आहे किंवा मग याला वेड लागलं आहे असा आरोप तेच लोक ठेवतात जे आखिरतवर इमान राखत नाहीत. मार्गभ्रष्टतेत भटकत फार दूर जाऊन पडल्याच्या परिणामी त्यांना अजाब भोगणं आवश्यक आहे. काय त्यांनी आपल्या मागे पुढे आकाशांच्या आणि जमिनीच्या व्यवस्थेत काहीच पाहिलं नाही की त्यांना माहीत पडलं असतं की आम्ही इच्छिलं
तर त्यांना जमिनीत धसवून देऊ. आणि आम्ही या गोष्टीचीही ताकद राखतो की आकाशातून एखादा तुकडा यांच्यावर पाडून टाकावा. निस्संदेह या प्रमाणात अशा प्रत्येक मनुष्याकरता चिन्ह मौजूद आहे, ज्याच्या मनात सत्य प्राप्त करून घेण्याचा झुकाव असावा.